टिपू सुलतान छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष एक शौर्य गाजवणारे योद्धे आणि भूमिपुत्र होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं वादग्रस्त विधान. टिपू सुलतान सारख्या नराधमाची तुलना छत्रपती शिवरायांसोबत करताना लाज वाटायला हवी. हर्षवर्धन सपकाळांनी माफी मागावी. काँग्रेससह उद्धव ठाकरेंनी ही भूमिका स्पष्ट करावी. मुख्यमंत्री फडणवीस संतापले. रस्ते आणि चौकांनाही टिपू सुलतानचं नाव, मग फोटोचं राजकारण कशाला? मालेगावच्या महापालिका दालनात टिपू सुलतानच्या फोटोवरून टीकेनंतर उपमहापौर शाने हिंद यांचा सवाल. तर टिपू महापुरुष नव्हता, फोटो लावायला नको होते, अंबादास दानवेंची भूमिका. राऊतांकडनं विधानसभाध्यक्षांचा अलिबागच्या भातरोळी गावातील व्हिडिओ ट्विट. जमीन मोजणीला मालकाच्या विरोधानंतर नार्वेकरांनी पळ काढल्याचा आरोप. महिलेनं काही जणांच्या कानफाटीत मारल्याचाही दावा. माझा घटनेशी काहीही संबंध नाही, 2 शेतकऱ्यांमधील वाद सोडवण्यास गेलो होतो. राऊतांनी ट्विट केलेल्या व्हिडिओवरनं विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण. जमिनीची मोजणी करण्यासाठी आलेल्यांसोबत आमचा वाद झाला. नार्वेकरांचा याच्याशी काहीही संबंध नाही. वाद आपापसात मिटवून घेण्यास ते सांगत होते. जमिनीचे मालक रमेश पाटील यांची माहिती. विलिनीकरणावर दोन्ही राष्ट्रवादीकडनं फुल स्टॉप. विलिनीकरणाच्या मुद्द्यावर आता आम्हाला काहीच भाष्य करायचं नाही. पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची भूमिका. तर पटेलांकडूनही विलिनीकरण होणार नसल्याची स्पष्टोक्ती. विलिनीकरणाच्या चर्चेची एवढी घाई कशासाठी? भुजबळांचा पवारांच्या राष्ट्रवादीला सवाल. तर नवीन कॅप्टन निर्णय घेतील. दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाबाबत भुजबळांची प्रतिक्रिया. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर प्रफुल्ल पटेल बोलतात ती अमित शहांची भाषा. अजितदादा गेल्यानंतर पक्षाला 10 तोंड फुटलीत. संजय राऊतांचा पटेलांसह तटकरेंवरती निशाणा. मुंबईच्या मुरुडमधील मेट्रो बांधकामादरम्यान झालेल्या दुर्घटनेप्रकरणी एमएमआरडीएकडनं चौकशी समिती स्थापन. कंत्राटदारावर 5 कोटी आणि जनरल कन्सल्टंटवर 1 कोटींचा दंड. दुर्घटनेत एकाचा मृत्यू, 3 जण जखमी. मुलुंड दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची शासकीय मदत. जखमींच्या उपचाराचा खर्चही सरकार करणार. दोषींवर कारवाई होणार. इतर ठिकाणी सुरू असलेल्या कामाचं सेफ्टी ऑडिट होणार. मुख्यमंत्र्यांची माहिती. मुलुंडमधील अपघात हा प्रशासकीय हलगर्जीपणामुळे झालेली हत्या. भाजपच्या राजवटीत जीवाची काहीच किंमत नाही. जबाबदार कंत्राटदारावर आणि अधिकाऱ्यांवरती तातडीनं कठोर कारवाई व्हावी. आदित्य ठाकरेंचा वर्षा गायकवाडांचा संताप. पुण्यातील ध्रुवी रुग्णालयातनं शरद पवारांना डिस्चार्ज. पवारांची प्रकृती पूर्णपणे बरी असल्याची डॉक्टरांची माहिती. शरद पवारांनी पुन्हा राज्यसभेवर जावं, ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसचं मत. पवारांकडनं मात्र वेट अँड वॉचची भूमिका, सूत्रांची माहिती. राज्यसभेची निवडणूक लढवणार असं शरद पवारांनी मला आणि काँग्रेसला सांगितलं. राज्यसभेबाबत 3ही पक्ष एकत्र बसून निर्णय घेणार. राऊतांची प्रतिक्रिया. बिल्डरांचे काही दलाल सत्तेत, मी त्याच कॅबिनेटमध्ये बसतो याची लाज वाटते. गणेश नाईकांचा शिंदेकडच्या नगरविकास खात्यावर पुन्हा आरोप. तर नाईकांना त्रास होत असेल तर त्यांनी थांबावं, आम्ही सक्षम आहोत. सामंतांचा पलटवार. भाजप आमदार संजय केनेकरांच्या कार्यालयात पिस्तूल ठेवणारा तरुण ताब्यात. पोलिसांकडनं चौकशी सुरू. तर हिंदुत्वाच्या भूमिकेमुळे घातपाताचा संशय, केनेकरांचा आरोप. कोणार्क विकास आघाडीच्या विलास पाटलांना 4 दिवसांची पोलीस कोठडी. महापालिका निवडणुकीतील राड्या प्रकरणी कारवाई. भिवंडीत शिंदेंच्या शिवसेनेकडनं काही ठिकाणी दुकानं बंद करत निषेध व्यक्त.